एका मोठ्या जंगलात एक छोटासा पांढरा ससा राहत होता. त्याचं नाव होतं मीला. मीला खूप गोड, लहान आणि उड्या मारणारा होता. पण एकच प्रॉब्लेम, तो खूप भित्रा होता. थोडासाही आवाज झाला की मीला थरथर कापायचा. पानं सळसळली की अरे बापरे, वारा वाहिला की ऐक गो, आणि कुणी भूस म्हटली तरी तो धावत आपल्या बिळात लपायचा. एके दिवशी जंगलात मोठी पार्टी ठेवली होती. चिमणी, माकड, हरण सगळे आले होते. पण मीला मात्र झुडपांच्या मागे थांबला होता, कारण त्याला वाटलं मोठ्या आवाजाने मला भीती वाटेल. तेवढ्यात एक लहानसा खारुताई चिकी त्याच्याजवळ आली. काय मीला, तू आत काय येत नाहीस? मीला म्हणाला, मला भीती वाटते, मी उगीच पळून जाईन. चिकी हसली. अरे मूर्ख सशा, भीती असणं चूक नाही, पण त्यावर मात करायला सराव हवा. चल, मी तुला मदत करते. ती मीलाला एका छोट्या वाऱ्याच्या झुळकीजवळ घेऊन गेली. हा बघ, वारा तुझा मित्र आहे, त्याची हवा थंड असते. मीला हळूच डोळे उघडून म्हणाला, अरे हो, चांगल्या वाटतंय. यानंतर चिकीने पानं हलवली. हे ऐक, फक्त पानांची सळसळ आहे, यात काय भीती? मीला हसला. मग दूरवरून माकडाने हू हू आवाज काढला. पहिल्यांदा मीला दचकलाच, पण चिकी म्हणाली, हा आवाज म्हणजे खेळ सुरू होणार, भीती नाही, मजा आहे. थोडं थोडं करत मीलाची भीती कमी झाली. ते दोघेही पार्टीत गेले. तिथे ढोल वाजत होता, सगळे नाचत होते. मीला सुरुवातीला थोडा घाबरला, पण नंतर उड्या मारत नाचत सामील झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा, भित्रा ससा आज धाडसी झाला. त्या दिवसापासून मीला फारसा घाबरत नसे. कधी कधी भीती येई, पण तो स्वतःला म्हणायचा, मी धाडसी आहे, मी करू शकतो. आणि त्याचं मन धीराने भरून जायचं. जर तुम्हाला गोष्ट आवडत असतील तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.